हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे आणि या सिरीजला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो. तर आपण मास्टर ॲनालिसिस सिरीजचा सेकंड व्हिडिओ घेऊन येत आहे आणि या आधीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. जर तो तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये आपण समाज प्रबोधनातील फर्स्ट पार्ट आपण अपलोड केलेला आहे. त्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल ते आर्य समाज आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन याबद्दल आपण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. तर मास्टर ॲनालिसिस सिरीज का घेऊन आलेला आहे? कारण की कमी वेळेमध्ये हिस्ट्री आपण जास्तीत जास्त हिस्ट्री या विषयामध्ये कशा पद्धतीने आउटपुट घेऊ परीक्षेमध्ये, हेच माझा उद्देश आहे. कारण की कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने हिस्ट्रीचा आपण जास्त जास्त प्रश्न बरोबर करता येईल, हे माझा उद्देश आहे. तर जसं की सिम्प्लिफाईड इयरबुक आपण कशा पद्धतीने कव्हर केलं कमीत कमी वेळेमध्ये, त्याच पद्धतीने ही सिरीज हिस्ट्री हा टॉपिक मास्टर ॲनालिसिस सिरीज जे की प्रवीण चोरमोले सरांचं बुक आहे, या बुकची परमिशन मिळालेली आहे म्हणून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तर या बुक्समधून आपण हिस्ट्री हा टॉपिक कव्हर करणार आहे आणि निश्चितच तुम्ही या हिस्ट्री हा टॉपिक इथून जर कव्हर केला तर तुम्हाला इतरत्र हिस्ट्रीसाठी वाचायची काही गरज पडणार नाही. आणि हा व्हिडिओ कोण बघणार मग? ज्यांनी आतापर्यंत हिस्ट्री वाचन केलं नसेल आणि ज्यांनी वाचन केलं असेल, आता रिव्हिजन करायचे आहे, तर या सिरीजमधून त्यांची पूर्णतः रिव्हिजन होईल. तर बघा आता मग हे मास्टर ॲनालिसिस सिरीज मी तुमच्यापर्यंतच का घेऊन आलेलं आहे, यामागे काही महत्त्वाचे काही बाबी आहेत ते तुम्हाला सांगतो. तर बघा, आपण जेव्हा अभ्यास करतो तर आपल्याला परीक्षेचा सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे. नाहीतर पुस्तक खूप बल्की असतात. जर पुस्तक आपण हिस्ट्रीचं घेतलं तर खूप बल्की स्वरूपात असते आणि त्यामध्ये अनयुज्युअल डाटा असतात जे की परीक्षेमध्ये विचारत पण नाही, ते पण वाचन करतो आपण. आणि मग त्यामुळे वेळ वाया जाते आणि रिव्हिजन करायच्या वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही. मग जर तुम्ही बघा आता अशा पद्धतीने जर वाचन केलं म्हणजेच की कमी वेळेमध्ये जे डाटा आपण वाचन करत आहे तेच परीक्षेमध्ये आपल्याला विचारेल, तर किती चांगलं होईल. तर प्रश्न काय होता? परमन सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये, म्हणजे परमन सभा लयाला गेली आणि तिच्या सभासदांनी मग 1867 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली, हा प्रश्न होता. मग आता आपल्याला या प्रश्नावरून कळेल की STI 2019 मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला आयोगाने. मग सरांनी काय केलं की या प्रश्नाच्या संदर्भातच या प्रश्नामध्ये जे काही आपल्याला विचारलेलं आहे त्या व्यक्तीची किंवा संस्थेची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि अशी माहिती दिली आहे की जेणेकरून समोर संभावित प्रश्न कशा पद्धतीने विचारेल हे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मधूनच कळेल. मग कुठे जायची गरज आहे का? जिथे आयोग आपल्याला अपकमिंग आता प्रश्न कसा विचारेल हे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मध्येच मिळत आहे, तर मग बल्की बुक वाचायची काही गरज पडणार का? अरे काय PhD करायची आहे का मित्रांनो? लक्षात असू द्या, आपल्याला MPSC फक्त पास करायचे आहे. त्यांना पुस्तकी किडा पाहिजे नाही. तुम्ही जर पेज बाय पेज लाईन टू लाईन वाचन करून पाठ करून जरी गेले पण तुम्हाला प्रश्न सोडवताच आले नाही, कशा पद्धतीने आपण 60 मिनिटामध्ये जवळपास 60 मिनिटं कशाला हो अहो 56-57 मिनिट आपल्याला मिळतात. कारण की 5 ते 6 मिनिट आपल्याला ते साईन वगैरे ते आपला वेळ वाया जातो. तर मग 55 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे. तर आपल्याला वाचन पण त्याच पद्धतीत असायला हवा, आपला माइंड पण ऑब्जेक्टिव्ह टाईपचा तयार व्हायला हवा. मग त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला हवा. मग वेळ वाया जाऊ देऊ नये, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. जे सांगायचं होतं मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला समजलं असेल तर फारच चांगलं. जर तुम्हाला फिलॉसॉफी वाटली असेल तर व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता. ठीक आहे. तर परमन सभा आणि प्रार्थना सभेबद्दल आता डिटेल बघूया आपण. तर प्रार्थना समाज 1867 मध्ये बघा आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरत येथे 1844 मध्ये दुर्गाराम मच्छराम यांच्या सहाय्याने मानव धर्म सभा स्थापन केली. मग आता तुम्हाला विचारू शकते, जर सदा परमन सभेबद्दल आणि प्रार्थना समाजाबद्दल विचारलं तर तुम्हाला विचारू शकते की आता पुढील प्रश्न की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 मध्ये मानव धर्म सभा कुठे स्थापन केली? तर सुरत येथे. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकत नाही का? विचार करा थोडं. मग 1864 साली ब्राह्मण समाजातील जे की प्रवक्ते केशवचंद्र सेन होते, यांनी काय केलं की जे की ब्राह्मण समाजाची व्याख्याने द्यायला ते येत असत मुंबई आणि पुण्याला. तर इथे व्याख्याने देते आणि हे व्याख्यानापासून प्रेरित होऊनच 31 मार्च 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना झाली. म्हणजेच ब्राह्मण समाजाला एक एक इन्स्पायर होऊनच त्यांनी 31 मार्च 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर तुम्हाला
आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर पुढे पुणे, नगर आणि सातारा येथे प्रार्थना समाजाच्या शाखा निघाल्या. तर तुम्हाला विचारू शकत नाही का, प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेने झाली, तर खालीलपैकी कुठे तिच्या शाखा होत्या? तर तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न होऊ शकते तयार. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. सिलेबसला टच करून अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा आता प्रार्थना समाजाची धर्मतत्वे पण विचारू शकते आपल्याला. परमेश्वराने सर्व ब्रह्मांड निर्माण केलेले आहे असं म्हटलेलं त्यांनी. तोच ईश्वर नित्य आणि ज्ञानरूप अनंत आणि कल्याण निधान आहे. त्याच्याच उपासनेने परलोकी सुख प्राप्त होते. जर तुम्ही परमेश्वराची उपासना केली तर परलोक सुख प्राप्त होते असं म्हटलेलं आहे प्रार्थना समाजाने धर्मतत्वामध्ये त्यांच्या. प्रतिमा पूजा अर्चा आराधना ईश्वर उपासनेचा खरा मार्ग नव्हे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी पूजा अर्चना प्रतिमा आराधना यासाठी नकार दिलेला आहे प्रार्थना समाजामध्ये. सर्व एका परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून भेदभावाने आपण एकमेकांसोबत वागू नये असं परमेश्वरांनी सांगितलं. म्हणजे समानतेला यांनी काय प्रतिसाद दिला, असमानतेला विरोध केला. तर प्रार्थना समाजात तुकारामांच्या अभंगाचा खास स्थान होते. म्हणजे इथे प्रार्थना समाजामध्ये तुकारामांचे अभंग म्हणल्या जातात. ब्राह्मण समाज पुढे जर बघितलं आपण, ब्राह्मण समाज ख्रिस्तियांची जयंती साजरी करत, तर प्रार्थना समाज तुकाराम बीजे साजरी करत. मग तुम्हाला विचारू शकते ऑप्शनमध्ये सरळ सरळ, ब्राह्मण समाज हा तुकाराम बीजे साजरी करत आणि प्रार्थना समाज हा ख्रिस्तियांची जयंती साजरी करत. म्हणजे इथे ऑप्शन फिरून येऊ शकत नाही का आपल्याला. म्हणून बघा, ब्राह्मण ख्रिस्तियांची जयंती आणि तुकाराम बीज प्रार्थना, अशा पद्धतीने लक्षात ठेवणं आवश्यक. सुबोध पत्रिका हे पत्रक प्रार्थना समाजाने चालविलेले आहे. तर खालीलपैकी कोणत्या समाजाने सुबोध पत्रिका हे पत्रक चालवलेले, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. रानडेंनी. आता रानडेंनी थिस्ट कन्फेशन्स ऑफ फेथ हा निबंध प्रसिद्ध केलेला आहे. मग हा निबंध कोणाचा आहे, कोणाच्या बाबतीत आहे? तर रानडेंनी हा निबंध काय प्रसिद्ध केला आहे, कोणाच्या बाबतीत आहे? प्रार्थना समाजाच्या बाबतीत आहे. तर हे आपल्याला विचारू शकतात. बघा पुढे मग त्यांनी दिलेले आहे की प्रार्थना समाजातील रांडेंच्या सहयोगकर्त्यांची नावे दिलेली आहे, की रांडेला कोण सहकार्य करत होते. तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यापैकी आपल्याला प्रश्न ऑप्शनमध्ये येऊ शकतात. तर लक्षात कसं ठेवायचं, कुठेतरी बाबा भांडारकर होता, ठीक आहे. प्रार्थना समाज आपण प्रार्थना करायला पाहिजे, जेणेकरून एकमेकांसोबत भांडण करणार नाही आपण. भांडारकर अशा पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही. जसं की सखाराम रामाची आपण प्रार्थना करतो, राम अर्जुन. जसं की प्रार्थनेसाठी पूजेमध्ये लाडू पण लागतात, म्हणजे भावदाजी लाड, लक्षात ठेवा. अरे मामा परमानंद पण होता, कुठेही प्रार्थना करत, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तुकाराम तात्या पडवळ, अरे तात्या पडवळ पण होता, अरे आमचा तात्या पण होता प्रार्थना करत, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकते याला पण. ठीक आहे. नवरंगे म्हणजे वासुदेव बाबाजी नवरंगे, अरे रंगीबिरंगी प्रार्थनेसाठी फुलं पण असतात आपण जेव्हा प्रार्थना करतो नवरंगे. ठीक आहे. भिकाजी म्हणजे जे काही भिक्षुक असतात लोक, ते पण प्रार्थना करतात ना. मग भिकाजी लक्ष्मण चव्हाण, लक्षात ठेवा अशा पद्धतीने. काशीराम त्रिंबक तेलंग म्हणजे केटी तेलंग यांना म्हटलं जाते. प्रार्थना समयामध्ये दिव्यामध्ये तेल पण लागते, तर तेलंग केटी तेलंग. वामन आबाजी मोडक आजोबा पण आबाजी पण आपले प्रार्थना करत. ठीक आहे. बाळ गणेश वांगडे त्यामध्ये पण आता बाळाने पण काय पूजा करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. नारायण चंदावरकर, आता चंद्राची पण आपण प्रार्थना करतो, चंद्रासोबत पण काय चंद्राची पण पूजा करतो. तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला जास्त वेळेपर्यंत लक्षात राहते, कारण की कथेच्या स्वरूपात वाचन करणं आवश्यक असतं. तर नारायण वामन टिळक, सिलेबस वास्ट आहे आणि त्यानंतर काय वाचन करावं काही समजत नाही. मग त्यासाठी आपल्याला सिलेबस आपल्याला समोर घेणं आवश्यक असते. आणि प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने, मागील प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता आणि आता कशा पद्धतीने विचारू शकते, हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही मास्टर अनालिसिस सिरीज हे बुक फॉलो केलं तर, किंवा ही सिरीज अशा पद्धतीची फॉलो केली तर. मग टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, बिंदासपैकी ही सिरीज तुम्ही फॉलो करा. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मार्क येणं म्हणजे येणं आहे. जर मार्क आले नाही तर मग तेव्हा तुमच्या हातात सर्व काही आहे, सांगायची गरज नाही तुम्हाला. तर मराठी कवी नारायण वामन टिळक हे मराठी कवी होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात करंजगाव येथे झाला. मग सिम्पली आपल्याला नारायण वामन टिळक काहीतरी महत्त्वपूर्ण असेल परीक्षा दृष्टिकोनातून, म्हणून यांनी इथे एक्सप्लेनेशन दिली इथे. मग हे आपल्याला वाचणं आवश्यक आहे. सॉरी 1893 मध्ये नागपूरमधील ऋषी या मासिकाचे संपादन केले त्यांनी. मग ऋषी या मासिकाचे संपादन नागपूरमध्ये
कोणत्या व्यक्तीने केलेली खालीलपैकी? तर नारायण वामन टिळक हे ऑप्शन आहे. 1895 मध्ये यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 1895 मध्ये यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हे आपल्याला आवश्यक आहे की खालीलपैकी कोणत्या कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला हे तुम्हाला माहित आहे? वाचन करा. ते व्यक्ती एका चार्टवर लिहून ठेवा. पुढे आपण ते बघणारच आहे कोण कोण व्यक्ती आहेत. बरं, पंडिता रमाबाई आहेत का त्यामध्ये? एकदा बघा बरं. भजन कीर्तन आणि धार्मिक उद्बोधनाचे भारतीय मार्ग त्यांनी पुरस्कारले. तर आपल्याला हे बाकीचं काही महत्वाचं नाही. फक्त रेव्हरंड ख्रिश्चन धर्मातील उपाधी त्यांना मिळाली. तर खालीलपैकी रेव्हरंड ही ख्रिश्चन धर्माची उपाधी कोणत्या व्यक्तीला मिळाली? नारायण वामन टिळक. लक्षात असू द्या, रेव्हरंड टिळक म्हणून ओळखल्या जाते महाराष्ट्रातील त्यांना. तर बघा, टिळक हे केशवसुतांच्या आधी पण काव्य रचनेस सुरुवात करत. बघा, केशवसुतांच्या आधी पण त्यांनी काव्य रचना केलेली आहे. कोणी? नारायण टिळक यांनी. तर जर बघितलं तर ज्ञानोदय या वृत्तपत्राचे संपादकही केले 1912-1919 मध्ये. तर ज्ञानोदयचे वृत्तपत्राचे संपादक पण केले 1912-1919 मध्ये. मग ऑप्शन मध्ये विचारू शकते रेव्हरंड टिळक म्हणून खालीलपैकी या व्यक्तीला ओळखतात. ज्ञानोदय वृत्तपत्राचे संपादक म्हणून या व्यक्तीने काम केलेले आहे आणि फुला मुलांचे कवी म्हणून ओळखतात. तर खालीलपैकी कोणते व्यक्ती होत मग ते फुला मुलांचे कवी म्हणून? नारायण वामन टिळक. लक्षात असू द्या. ख्रिस्तायन ख्रिस्तायन जर बघितलं तर हे काव्य कोणत्या व्यक्तीने लिहिलेलं आहे? तर मग हे तुम्हाला विचारू शकते की नारायण वामन टिळक यांनी लिहिलेले आहे. मग हे कशाच्या संदर्भात आहे? हे रामायणामधून उत्कृष्टपणे लिहिलेले आहे त्यांनी. पुढे त्यांच्या पत्नीने लक्ष्मीबाई आणि पुत्राने देवदत्तने कंप्लीट केलेले आहे. तर अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला गरजेचा असतो मित्रांनो. नक्की पुस्तक आपण संपवण्याच्या मार्गावर लागायचं. आपल्याला सिलेबसला टच करून काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तशा पद्धतीने कव्हर करायचे. तर आपण यामध्ये तर हिस्ट्री हा टॉपिक सिक्वेन्सनुसार डिटेलमध्येच बघणार आहे. तर निश्चिंत राहा तुम्ही. हिस्ट्री तुम्हाला हे सिरीज प्रामाणिकपणे फॉलो करावं लागेल आणि जे तुम्ही अभ्यास करता ते स्वतः तुम्ही त्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भाऊ महाजन. आता भाऊ महाजन बद्दल का दिलेलं आहे? कारण की भाऊ महाजन बद्दल प्रश्न विचारू शकते. तर या सामाजिक आर्थिक जागृतीमध्ये भाऊ महाजन महत्वाचे व्यक्ती आहेत. तर 1841 मध्ये प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केले त्यांनी. तुम्हाला विचारू शकते प्रभाकर वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकहितवादी यांचे शतपत्रे यातून प्रसिद्ध होत. आता प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? भाऊ महाजन यांनी. मग या भाऊ महाजन प्रभाकर या वृत्तपत्रातून शतपत्रे कोण काढायचे? मग लोकहितवादी. लक्षात असू द्या. मग 1853 मध्ये धूमकेतू हे वृत्तपत्र काढले. 1854 मध्ये ज्ञानदर्शन हे त्रैमासिक काढले. कोण हा व्यक्ती? तो भाऊ महाजन व्यक्ती आहे. धूमकेतू हे त्यांचे वृत्तपत्र, प्रभाकर हे वृत्तपत्र 1841 मध्ये काढलेले आणि त्यांची लोकहितवाद्यांची शतपत्रे हे प्रभाकर मधूनच हे प्रसिद्ध होत आणि दर्शन हे त्रैमासिक कोणाचे? तर भाऊ महाजन यांचे. भाऊ महाजन बद्दल आपले काही महत्वाचे पॉईंट क्लिअर झाले. पुढे आपल्याला डिटेलमध्ये भाऊ महाजन बघायचंच आहे. परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते? परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोणते होते? मग आता परमहंस सभे जर बघितलं तर आपण आधी बघितलेलं आहे की परमहंस सभा जर बघितली कोणी स्थापन केली. तर आता परमहंस सभेचे शाखेचे अध्यक्ष अहमदनगरच्या कोण होते? तर कासमभाई महादजी ढालवानी हे व्यक्ती होते. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न रिपीट पण होऊ शकतो. हे PSI 2016 मध्ये विचारला होता. काय सांगता येते आपल्याला 2024 मध्ये बघायला मिळाला. काही प्रश्न रिपीट पण होऊ शकतात. अरे आतापर्यंत एक्झाम झाली, हिस्ट्रीमध्ये काही चेंज होणार का? नाही. मग 1-2 प्रश्न तर रिपीट होणारच. तर थोडस विचार करा मित्रांनो. थोडस विचार करून अभ्यास करायचा. नाही की काही पण तो 30 पेज वाचतो एका तासामध्ये, मी 50 पेज वाचणार. पण त्याचा फायदा काय? MPSC ला पेज किती वाचणार, पेज कसा वाचणार याला काही महत्व नाही. आपण याआधी प्रार्थना सभेबद्दल डिटेल माहिती बघितली. आता परमहंस सभेबद्दल बघू. 1849 मध्ये परमहंस सभेची स्थापना झाली. कुठे झाली हो? मुंबईमध्ये झाली. बरं, मग कोणी केली? भिकोबा चव्हाण, त्यासोबत राम बाळकृष्ण जयकर आणि सखाराम लक्ष्मण चव्हाण, जे की आधी आपण बघितलेले कोण व्यक्ती, जे की रांडेचे सहकारी आहेत, यांनी स्थापन केलेली आहे. तर हे परमहंस सभा 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झाली. तर या सभेची 1853 मध्ये रीतसर दीक्षा घेतली. तर ते रीतसर दीक्षा घेणारे एकमेव व्यक्ती पुण्याचे आहेत, ते आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर. मग प्रश्न असा तुम्हाला तयार होऊ शकते, परमहंस सभेमध्ये रीतसर दीक्षा घेणारे एकमेव व्यक्ती कोण होते? तर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चालत असत. ठीक आहे. तर परमहंस सभेचे उद्दिष्ट आता आपल्याला परमहंस सभेबद्दल जर बघितलं तर उद्दिष्ट पण विचारू शकते. तर जाती संस्था नष्ट करणे, म्हणजे जातपात यामध्ये राहणार नाही अशा पद्धतीने नष्ट करणे. मूर्तिपूजा करू नये.
मूर्तीची पूजा करायची नाही. विधवा पुनर्विवाह घडविणे, एखादी विधवा झाली असेल तिला सती होण्यापासून वाचवू, सतीप्रथा नष्ट करू, त्यानंतर पुनर्विवाह तिला संधी देऊ, म्हणजे विधवा पुनर्विवाह घडविणे. स्त्री शिक्षणाला पहिला अग्रक्रम द्यायचं काम कोणत्या सभेने केलं? तर परमान सभेनेच केलेलं आहे. एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा, एकेश्वरवाद. आणि दलित शिक्षण प्रसार करावा, दलितांमध्ये जे बघितलं तर यांचा शिक्षणाचा प्रसार करावा, यांच्यामध्ये शिक्षण वाढीव लावणे हे महत्वाचे त्यांचे काय एक तत्वे होते. कोणाची? परमान सभेची. बरं, या सभेचे प्रमुख सभासद जर बघितले, प्रमुख सखाराम शास्त्री हळबे, बाळ भास्कर शेंत्रे, त्यासोबत मोरोबा विनोबा सभासद होते. तर हे सभासद मुख्य सभासद आहेत, लक्षात ठेवा. मदन श्रीकृष्ण, त्यानंतर मोरोबा विनोबा, बाळ भास्कर शेंत्रे, त्यासोबत जर बघितलं सखाराम शास्त्री हळबे. तर या संघटनेत जर बघितलं आपण, संघटनेच्या पारशी व मुसलमान सभासदांनी जे काही अन्न बनवलेले जाते, जेवण बनवले जाते, कोणी? पारशी व्यक्तीकडून आणि मुसलमान व्यक्तीकडून. हे जेवण ते स्वतः बनवतात, पारशी आणि मुसलमान व्यक्तीकडून, आणि त्या सभेतील सभासदांना भक्षण करावे लागेल, म्हणजेच खावं लागेल. तर बघा, कारण की या सभेचा उद्देशच होता की भेदभाव करायचा नाही, सगळ्याला समानतेने वागायचं. आणि पारशी आणि व्यक्ती मुसलमानांनी अन्न बनवलेलं, तर बाकी जे काही सभासद झालेले आहे व्यक्ती, मग ते कोणी असो, उच्च जातीचा असो, कोणी असो, त्याला भक्षण करावेच लागेल, तेव्हाच त्याला सदस्याचा दर्जा मिळेल. तर 1860 सभेच्या कार्याच्या आणि सदस्याच्या नावाचा गौप्यस्फोट झाला, म्हणजे जी की सभा होती ती गुप्तपणे कार्य करत होती, पण गुप्तपणे कार्य करतात त्यांचे जे काही सदस्य आहेत, त्यांचे काय गुपित जे सदस्यत्व होते ते समोर आले आणि मग ती नष्ट झाली, म्हणजेच लयाला गेली. तर हे लक्षात असू द्या, परमान सभा ही गुप्तपणे कार्य करत होती. या सभेचा प्रभाव जर बघितला अत्यल्प राहिला आणि विलय देखील लवकरच झाला. तर या गटाच्या काही सदस्यांनी आत्माराम तरखडकरांच्या अध्यक्षतेखाली 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाज स्थापन केला. आपण बघितलंच, परमान सभा लयाला गेल्यानंतर 1849 मध्ये ते 1867 मध्ये ते परमान सभेच्या सदस्यांनी मग आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली काय हे प्रार्थना समाज स्थापन केला. परमान सभेच्या शाखा मुंबई व्यतिरिक्त पुणे, अहमदनगर आणि बेळगाव मध्ये पण कार्यरत होत्या. आणि प्रार्थना सभेच्या शाखा कुठे होते सांगा बरं, या आधीच आपण बघितलं. तर हे शाखा कुठे होत्या ते आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार, कारण की आतापर्यंत अशा प्रकारचा प्रश्न तयार झालेला नाही. परमान सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद हे काय? कासमबाई माधजी ढालवाणी. हे आपण आधीच बघितलंय प्रश्नामध्ये की बघा, आता अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला इथून आलेला आहे. परमान सभेचे अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते? तर कासमबाई माधजी ढालवाणी होती. तर हे आपण बघणं आवश्यक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर, आता दादोबा पांडुरंग तरखडकर आपण बघितलेलं आहे, जे की परमान सभेचे काय यांनी स्थापन केली. 9 मे 1814 मध्ये जन्म मुंबईमध्ये झालेला आहे. जर बघितलं माध्यमिक शिक्षण त्यांचे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झालेलं आहे. तर गुजरात व फारसी भाषा त्यांना अवगत होत्या. शिक्षक, अधीक्षक, जिल्हा अधिकारी अशा पदांवर काम केले त्यांनी. सेवानिवृत्तीनंतर काही काळ ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून पदावर काम केले. तर जे आहे शिक्षक पण होते, अधीक्षक पण होते, उपजिल्हा अधिकारी म्हणून पण त्यांनी काम केले होते. कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. इथे आपण सिम्पली शॉर्टमध्ये माहिती बघितली. आपण डिटेलमध्ये समाज सुधारकर या टॉपिकमध्ये बघणारच आहे, प्रत्येक समाज सुधारकर डिटेलमध्ये माहिती. तर ग्रंथ जर बघितला तर ग्रंथ मराठी भाषेचे व्याकरण हा त्यांचा ग्रंथ 1836 मध्ये, लघु व्याकरण 1865. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदी पांडुरंगांनी हे गद्य हे टीका जर बघितली तर कोणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. 1846 पर्यंतचे आत्मचरित्र त्यांचेच आहे. ठीक आहे, पण या आत्मचरित्राचे जर बघितलं तर संपादक अका प्रियोडकर. मराठी नकाशांचे पुस्तक कोणाचे आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे. इंग्रजी व्याकरणाची पूर्वपटिका त्यांचेच आहे. धर्मविवेचन हा जर बघितलं ग्रंथ हा कोणाचा आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. पारमानसिक ब्राह्मण धर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? तर 1880 मध्ये तो दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिला. शिशुबोध हा ग्रंथ दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात असू द्या, पारमानसिक ब्राह्मण धर्म, शिशुबोध, धर्मविवेचन, त्यानंतर मराठी नकाशाचे पुस्तक, अशा प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर बघा, आता पुढे जर बघितलं आपण, विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. आपण परमान सभेमध्ये बघितलं की विधवा पुनर्विवाह त्यांचे समर्थन केलेले. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या विधवा श्रमार्जन जर बघितलं तर हा संस्कृत निबंध बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला.
जे की विधवा पुनर्सृणुमार्जन हा संस्कृत निबंध कोणी लिहिला, जे की बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला, तर ते लिहिला दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. तो कुठे अंतर्भूत करण्यात आला? बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटन कादंबरीमध्ये. हे महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. जर बघूया विख्यात स्वीडिश तज्ज्ञ जर बघितलं तर स्वीडनबॉर्ग यांच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या हिंदू जेंटलमेन्स अँड रिफ्लेक्शन्स स्पेक्टिक द वर्क्स ऑफ इमॅन्युअल स्वीडनबॉर्ग 1878 या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती. बघा आता, एक विख्यात स्वीडिश तज्ज्ञ होता जो की स्वीडनबॉर्ग यांच्या ग्रंथावर त्यांनी काय केलं, दादोबा पांडुरंग तरखडकरांनी हिंदू जेंटलमन्स, तर स्वीडनचा एक तत्व बघा पुढे आता विख्यात स्वीडिश बघा पुढे विख्यात स्वीडिश तत्वज्ञ होता, कोण होता? स्वीडनबॉर्ग यांनी यांच्या ग्रंथावर त्यांनी काय केलं, द हिंदू जेंटलमॅन्स रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युअल स्वीडनबॉर्ग 1878 या ग्रंथाची तो युरोपात प्रशंसा झाली होती. लक्षात असू द्या, हा स्वीडनबॉर्गचा ग्रंथ कोणाच्या संदर्भात जर बघितलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भात. आपण परमान सभा आणि जर बघितलं प्रार्थना सभा आणि त्याबद्दल जे काही महत्वाचे व्यक्ती होते, त्या व्यक्तींनी त्या सभेबद्दल कार्य केले, हे डिटेलमध्ये कव्हर केलेले आहे. म्हणजे आता तुमचे टॉपिक किती 4 कव्हर झालेले आहे. कोण? स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाज टॉपिक कव्हर झालेला पहिल्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ याबद्दल आपण डिटेल कव्हर केलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आज नेक्स्ट व्हिडिओ होता, यामध्ये आपण परमान सभा आणि त्यानंतर प्रार्थना सभा हे कव्हर केलेले आहे. त्यानंतर आपण त्या मानव धर्म सभेबद्दल आणि प्रार्थना सभेबद्दल, त्यानंतर परमान सभेबद्दल जे काही महत्त्वाचे व्यक्ती होते ते आपण कंप्लीट केलेले आहे. जसं की आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे महत्त्वाचे ग्रंथ हे पण आपण डिटेलमध्ये कव्हर केले. आता हे एवढे जे काही टॉपिक झालेले आहेत या 2 व्हिडिओमध्ये, या टॉपिकचे तुम्ही शॉर्ट नोट्स मारल्या तरी चालेल आणि किंवा हे व्हिडिओ तुम्ही रिवाईज केले तरी चालेल. आणि या व्यतिरिक्त या टॉपिकवर जर प्रश्न आला तर या टॉपिकमधून मी जे काही या सिरीजमधून घेत आहे हे टॉपिक, या व्हिडिओच्या बाहेरला प्रश्न येणारच नाही मित्रांनो. मी एवढी गॅरंटी का देत आहे? कारण की मास्टर अनालिसिस सिरीज बुक हे बुक प्रवीण चोरमले सरांनी अतिशय सिलेबसला टच करून आणि संभावित प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतात त्या टॉपिकवर त्याच्या खाली एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे, जे की आपण आज कंप्लीट केलेलं आहे सेकंड व्हिडिओ. तर थर्ड व्हिडिओमध्ये पुढील आपण टॉपिक घेऊन येणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हिस्ट्री विषय पूर्णतः कमी दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. तर यासाठी तुमची साथ हवी. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.